विजय एमडे चेअरमन आमच्या वडिलाही मित्र आहेत. ते त्यांनी सांगितलं आम्हाला असा गोठा तयार करा म्हणून. त्यांच्या गायी बकळ आहेत ना. मग 120 फूट लांबी आहे शेळीची. हा अशी लांबी 120. हा रुंदी 60 फूट आहे, 70 फूट आहे. किती एकर शेती आहे दादा आपल्या? 4 एकर आहे. 4 एकर शेती आहे का? हा मग सगळी शेतात वैरणच करता का? समधी मका. तसं म्हणजे दर वाढला तरच गाया वाढवणार आहे. थोडक्याच गाया राखणार आहे, फार चांगल्या पिळणार आहे. हा हा म्हणजे उग 5-50 गाया करण्यापेक्षा थोड्याच गाया पण टॉपच्या गाया. हा तुमची थोडक्यात जास्त गुरांचं दूध गेलं पाहिजे. सरासरी 10 लिटर नाही का गाया सगळ्या मिळून? आता 10 लिटर देतात. आपण आता इम्पॉर्टंट सिमेंट भरलोय यांना, म्हणजे कालावडी होईल ती राखणार आहे. आणि शक्यतो बाजारात पाड्या अशा लय जास्त जातीवंत येतच नाही. म्हणजे जाती इम्पॉर्टंट सिमेंट भरलेलं आता 2000 इंजेक्शन कोण विकणार आहे ती पाडी? बरोबर. म्हणजे बाजारातून पाड्या आणून चांगल्या ब्रीडची ओळखून आणाय मग हे सगळं हा खोट आहे म्हणाय. ते तसं काही नाही. म्हणजे आता चांगल्या पाड्या भरलेल्या त्यांना पॅच बी नाही, त्याचा विषय नाही. प्रति दूध देते त्या. हा 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 पॅच नाही नसते. आता ते पांढऱ्या जाय त्या आरमाडा हे पांढऱ्या जाईल, पूर्ण पांढरं झालं. प्रति दूध देते ते दिवसाला 30 लिटर प्लस आहे. म्हणजे मालकी व्यवसाय म्हणून केलेलं कधी चांगलं. काय लाख रुपये पगार कोणाला मिळत नाही. तुम्ही आता किती निघते 10 दिवसाला किती निघते बिल तुमचं? 90,000 रुपये बिल निघतंय. 30,000 रुपये त्यातनं आम्ही बँक हप्ता भरतोय, बाकीचं आम्हाला वैरण पेंडीला लागते. म्हणजे तुमचं गणित आता 10 दिवसाला 90 म्हणल्यावर 9 त्रिक 27 9 चौक 36 मी 3.5 लाख महिना मिळते का गायापासून? हा दूध होते तेवढं. आणि सगळं खर्च भागून म्हणजे 30,000 रुपये राहतात आपल्याला 10 दिवसाला. नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आज आपण नंदेश्वर या गावामध्ये आलेलो आहे. तर मित्रांनो, या तरुणानं एक अतिशय चांगल्या पद्धतीनं मुक्त गोट्याचं नियोजन केलेलं आहे. तर आपण त्यांची पूर्ण यशोगाथा अगदी थोड्याच मिनिटांमध्ये आपण घेणार आहोत. मित्रांनो, अद्याप आपल्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, आपण वेगवेगळ्या गोट्यावरती जाऊन शेतकऱ्यांची मनोगत, शेतकऱ्यांची माहिती, तशाच पद्धतीनं गोठा कसा केला आहे, गायींची माहिती असेल, गायींचं ब्रीड असेल, गायींचं दूध, वेत, सर्व प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो. तसेच मित्रांनो, आपण सांगोला बाजार देखील कव्हर करत असतो. प्रत्येक सांगोला बाजारातील अपडेट आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला देत असतो. तर मित्रांनो, आपण आपला जास्त वेळ न घालवता डायरेक्ट आपण आपल्या शेतकरी बांधवाला, शेतकरी मित्राला डायरेक्ट आपण माहिती विचारू. नमस्कार दादा. नमस्कार दादा, आपला परिचय? सागर महापा शिंदे. बरं सागर दादा, तुम्ही ह्या दुग्ध व्यवसायाला कधी सुरुवात केली? 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष झाली. 12वी संपल्यानंतर. बरं, 12वीच्या पुढे शिकला का तुम्ही? नाही. बरं, का तुम्हाला शिक्षण घेऊ वाटलं नाही का? शिक्षण घेऊन पण नोकरी नाहीत, त्यापेक्षा केलेलं बरं. बरं, म्हणजे नोकरीपेक्षा व्यवसाय कधी चांगला? बरं नाही. बरं, आता तुम्ही मला एक सांगितलं की 12वी शिकून परत या व्यवसायात पडलो, तर ह्याची प्रेरणा तुम्हाला कोणी दिली? प्रेरणा कोणी नाही दिली, घरच्या परिस्थितीमुळे करावं लागलं. परिस्थिती म्हणजे आता काय करणं गेलं कसं चालणार आहे, काय ना काय करावं लागणार आहे ना. बरोबर. मग आता एक तर परिस्थिती नाही, शिक्षण घेऊ शकत दुसरा नाही, धंदा करण्यासारखा काही नाही, शेतीला पाणी नाही. मग तुम्ही सुरुवातीला कुठून गाय आणली किंवा किती गाय होत्या तुमच्याकडे? आमच्या पहिल्या 3 गायी होत्या, पहिल्यापासून होत्याच. नंतर आम्ही सूर्योदयला दूध चालू केलं डोकला. 6 गायी आणल्या बारामतीत. 6 गायी फिटल्यानंतर 9 गायी लोणीत आणल्या. मग नंतर आम्ही पाड्या हळूहळू तयार करत एवढ्या झाल्या. म्हणजे साधारणपणे 2-2.5 वर्षात हे समजा गाय 2.5 वर्षात झालं. तर आता दादा, मला एक तुम्हाला प्रामुख्याने विचारायला आवडेल की गायी तुम्ही आणल्या, अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही सांभाळल्या त्या गायी. मी बघितलं, शरीर असेल गायींचं किंवा सड असतील, सगळे चांगल्या पद्धतीनं तुम्ही हे केलेलं आहे. तर ह्या गायीला असं विशेष काय तुम्ही केले की गायी शरीरानं पण चांगल्या राहिल्या आणि यांचं नियोजन कसं असतं? विशेष म्हणजे रोज अग्रीमेंट चालू आहे. बरं. हा, रोज 100 ग्रॅम अग्रीमेंट, येलेली असो यायला झालेली असो कशी पण असो. वाळले वैर मरघास पण नुसतं मरघास नाही, त्यांना प्रमाणातच मरघास, वाळली वैरण वल्ली वैरण समजा, गाबणीला गाबणी पेंट, पाडिशनला पाडिशनची, म्हणजे वेगवेगळे वेगवेगळे. तर अग्रीमेंट कधीच बंद नाही. म्हणजे गाय आपल्या गोट्यात आली का तिला अग्रीमेंट चालू? चालू. आणि जनता डोस 3 महिन्याला चालू, पाडिशनला 1 महिन्याला चालू. गायला पण देत आहे? हा, गायला 3 महिन्याला डोस. त्यामुळे गायचं शरीर चांगलं राहिलं. हा. बरं दादा, आता मला अजून एक महत्वाचा प्रश्न विचारायचा की नवीन उद्योजक जर हे करायचं म्हणलं तर त्याला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे चारा. तर ह्या चाऱ्याचे उत्पन्न कसं करताय किंवा कुठून आणताय, विकत घेताय किंवा शेतातून काढताय, कसं आहे नियोजन?
आम्ही चारा इथं भरपूर प्रमाणात मिळतो तोपर्यंत घेऊन मुरगास करतोय मकवान. ऊस म्हणलं तर बाहेरून आणतोय. बाहेरून म्हणजे कुठून? मंगळवेढाकडून जाते पाणी कॅनल आहे तिथनं ऊस आणायला. म्हणजे पाण्याच्या भागामधला ऊस या ठिकाणी विकत आणायचा आणि इथं कसं ठेवता त्याला? ठेवत नाही 4 टन 5 टन आणतोय. ते किती दिवस जाते तुम्हाला? 4 टन 10 दिवसाला लागतोय. नसलेल्या टायमिंग मध्ये मुरगास आता संपलोय सध्या. म्हणजे आता सध्या ऊसावर आहे. मका चालू आहे मळ्यातली. किती एकर शेती आहे दादा आपल्या? 4 एकर आहे. 4 एकर शेती आहे का? हा. मग सगळी शेतात वैरणच करता का? समधी मका. बर, आपल्या ह्या गोट्याला तुम्हाला किती जणांची मदत होते? आम्ही 4 जण आहे. आई वडील भाऊ. म्हणजे आई वडील आणि तुम्ही दोघं भाऊ आहात. हे 4 जण मिळून हे सगळं व्यवस्थित करताय. हा, सकाळ 2 तास संध्याकाळ 2 तास. आणि बाकीच्या वेळा? बाकी काय नाही. सकाळ 2 तास काम करावं लागतंय, संध्याकाळ 2 तास. पण बऱ्याच शेतकरी मित्रांचं असं म्हणणं येतं की गाय केल्या का शेण काढावं लागतं, लय कष्ट असते, वैरणी आणावं लागते. त्या ह्याच्यावर कसं करताय तुम्ही? विकतचा चारा आणि हे गोठा परवडण्यासारखा आहे का गणित? परवडत आहे. ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरनं अर्धा तास वैरण आणायला. शेण काढाय किती मिनिटं लागायची. बरोबर. आणि दारा 2 बकेट आहे ते लगे होते. आम्ही दोघं भाऊ भाऊ काढतो. म्हणजे तुम्ही दोघं भाऊ हे सगळं हँडल करताय. हा. हा, बरं दादा, आता मला अजून एक प्रामुख्यानं सगळ्या आता विषय काय झालेला आहे, समाजातच पडलेला प्रश्न आहे की मुलगा म्हणल्यावर लग्न आलं त्याचं. मग ही बऱ्याच समाजातल्या वडिलांचं असेल किंवा मुलींच्या आईचं जे असं नियोजन झालं की शेतकरी म्हणलं का मुली द्यायला लोक नको म्हणते ती. आणि त्यातल्या त्यात ही जनावरं जर्शीन गुरण शेण म्हणलं का लोक अगदीच म्हणजे नकोच म्हणते. तरी ह्या वडिलांसाठी आणि आईसाठी तुमचं काय मत आहे? त्यांचा काही विषय नाही. आपल्याला काय नोकरी लागणं गेल्यावर काय करणार? हा हा नोकरी आता कोणालाच लागली नाही सध्या. आमच्या 5 वर्ष झालं गावात एक सुद्धा मुलगा नोकरी लागला नाही. मग म्हणजे गव्हर्नमेंटच्या जागाच दिल्या नाही त्यामुळे. कामाला जाण्यापेक्षा ही बार आहे. म्हणजे मालकी व्यवसाय म्हणून केलेलं कधी चांगलं. काय लाख रुपये पगार कोणाला मिळत नाही. तुम्ही आता किती निघते 10 दिवसाला किती निघते बिल तुमचं? 90,000 रुपये बिल निघतंय. 30,000 रुपये त्यातनं आम्ही बँक हप्ता भरतोय. बाकी आम्हाला वैरण पेंडीला लागते. म्हणजे तुमचं गणित आता 10 दिवसाला 90 म्हणल्यावर 9 त्रिक 27 9 चौक 36 म्हणजे 3.5 लाख महिना मिळते का गायापासून? हा, दूध होते तेवढं. आणि सगळं खर्च भागून म्हणजे 30,000 रुपये राहतात आपल्याला 10 दिवसाला. 10 दिवसाला 30 म्हणलं तर 3 त्रिक 9 90,000 रुपये केवळ तुम्हाला महिन्याला मिळतात. आणि 10 पाड्या द्या म्हणजे 15 पाड्या द्या तशा 5 आता गाभ नाही द्या म्हणजे ती गाया झाल्या. म्हणजे 90,000 हे मिळून ह्या 15 पाड्या वार्षिक तयार होती तुमच्या. मग आता ही गणित लांब जात की मग नोकरी काय गरजच नाही म्हणायला लागेल. नोकरी करायची नाही, बरं लागत बी नाही नोकरी. जरी लागली तरी बी ती जसं सांगाल तसं ऐकून काम करावं लागतंय. कोणाच तर ऐकावं लागणार. त्यापेक्षा ही मालक म्हणून कधी बी आला कधी बी गेला. आता जर समजा आता ह्या समाजात असं निर्माण झालंय की नोकरी करायची म्हणलं तर कुणाला हाताखाली कामाला जायला लागते. आणि नवीन पिढी काय करायला लागली बऱ्यापैकी ही इंग्रजांनी आपल्याला हीच लावून ठेवली सवय की सकाळी उठायचं डबा घ्यायचा कामाला जायचं संध्याकाळी यायचं आणि आपलं आराम करायचं. दुसऱ्या दिवशी अजून हे चांगलं रुटीन गणितच लागले. तर ह्या गायी आता मी मगाधरणं बघतोय की गायी तुम्ही बसल्या बसणं की प्रत्येक गायी येते आणि तुम्हाला त्या ठिकाणी एक मातृत्व तुम्ही एवढं चांगलं केलं तुम्हाला डायट येऊन चाटतेत गाया. तर एवढं प्रेम कसं काय दिले तुम्ही गायीला? त्यांना सवय जाय तशी. दिवसभर मोकळे असतात. आम्ही असं कामा व्यतिरिक्त येतच नाही. काम असेल तर गोठ्यात येतो. त्यामुळे त्यांना माहितच आहे जवळ आता बांधायचा यांचा टायमिंग झालाय. त्यामुळे ती गाय आता ती जवळच येते माणसं आहे कोण बी असं म्हणजे घरातलं येऊ दे. एवढा तुम्ही म्हणजे या गायला जिव्हाळा कसा निर्माण केला? नेमकं काय ह्याची मागली काय आयडिया काय ही नेमकं? काय म्हणजे त्यांना खायला प्यायला व्यवस्थित दुसरं काय नाही. ते लहानपणापासून बारके आता एक पहिल्यावर पाडेल त्यांना त्यामुळे ते बारक्यापणीपासून आपलं हे आहे ना. बरं आपलं दोन्ही टायमाचं संकलन किती आहे? दूध किती जात? सकाळ 250 लिटर नाही सकाळी 160 लिटर दूध असते आणि 2 टायमाला 250 होते. म्हणजे दोन्ही टायमाचं मिळून 250 पावणे 300 300 आसपास. बरोबर. सध्या दुधाला दर काय चालू दादा? 31 रुपये. 31 रुपये तुम्हाला मिळतोय तेवढा? आपल्याला डॉकला दूध असल्यामुळे मिळतोय. सध्या इथं 2 रुपये कमिशन इथे 29 रुपये चालू आहे. तुम्ही डायरेक्टली डॉकला देताय म्हणून ती म्हणजे 2 रुपये कमिशन 2 रुपये मिळतात म्हणायचं. बरं बरं आता मला अजून एक आता तुम्हाला प्रश्न प्रामुख्याने विचारायला आवडेल की नवीन उद्योजक आणि नवीन दुग्ध व्यवसाय ज्याला करायचा आहे त्यानं कशा पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे? त्यानं पाड्यापासून गाय केलेली तयार चांगला आहे. तरी पाड्याचं संगोपन कसं केलं पाहिजे? त्यांचं म्हणजे टायमिंगच्या टायमिंगला जनताचा डोस देऊन पेंड रोजच्या रोज वैरण. तर दादा पाडीची पारख कशी करायची? आता ही झालं जंत द्यायचं औषध द्यायचं पारख कशी करायची?
पारक म्हणजे पाडी शक्यतो एक दोन गाय असली तर चांगले इम्पॉर्टंट सिमेंट भरवून हम्म, ते तयार केलेले अगदी होतं. हम्म, हम्म. तसं म्हणजे आता समजा एखाद्या नवीन शेतकरी आहे, त्याला आता पाडी घ्यायची ती गेला बाजारात, तर बाजारातून पाडीची पारख कशी करायची, ती पाडी घ्यायची कशी बाबा, त्याला काय बघितलं पाहिजे पाडीत? पाडी चौक मोठा असावा, हम्म, नंतर 4 थानात अंतर पण असावं. हम्म, हम्म. पाडी दुसरं काय विशेष असं बघण्यासारखं नाही, आणि पॅच असावं. हा हा, म्हणजे पॅचला पाहिजे, हा. सडामध्ये अंतर पाहिजे आणि चौक मोठा. आणि चौक मोठा पाहिजे. हम्म. आणि दुसरं काय अजून? दुसरं काय नाही. हा, हा, हा. म्हणजे ब्रीडची पाडी शक्यतो जे जातीवंत शेतकरी आहे, ज्यानं केलाय त्याला कळतच असेल. हा. बर बर. आणि शक्यतो बाजारात पाड्या अशा लय जास्त जातीवंत येतच नाही. हा हा हा, म्हणजे जातीवंत. इम्पॉर्टंट सिमेंट भरलेला आता 2000 इंजेक्शन हम्म, कोण विकणार आहे ती पाडी? बरोबर. हा. म्हणजे बाजारातून पाडी आणून चांगल्या ब्रीडची ओळखून आणाय, मग हे सगळं हा, खोटं आहे म्हणाय. ते तसं काही नाही. म्हणजे आता चांगल्या पाड्या भरलेल्या त्यांना पॅच बी नाही, त्याचा विषय नाही. हम्म, प्रति दूध देते त्या, हा हा हा, पॅच नाही नसते. आता ते पांढऱ्या जाय द्या, हम्म, आरमाडा हे पांढरे जाईल, पूर्ण पांढरं झालं. हम्म, प्रति दूध देते ती, दिवसाला 30 लिटर प्लस आहे हम्म, हम्म. पहिलं रोज. बरं, आपल्या गोट्यामध्ये मॅक्झिमम दूध देणारी गाय किती आहे, म्हणजे किती दूध देते एक गाय मॅक्झिमम? समजा ॲव्हरेज काढलं तर तशी 10-11 लिटर ॲव्हरेज. तसं नाही, मॅक्झिमम एक गाय एखादी असते ती बाबा गोट्यात ही चांगली, हिचं गुण वाण चांगला आहे, ही जास्त दूध देते असं समजा जास्त एका टायमाला 17 लिटर दूध देते आपल्याला. आहे का आता सध्या हाय. आपल्या गोट्यात? हाय. बर, मग त्या गायला तुम्ही काय आहार देताय? तिला पेंट तेवढी जास्त टाकतो, वैरण बी थोडी जास्त. थोडी जास्त म्हणजे इतर गायच्या तुलनेपेक्षा किती जास्त देताय? 1 किलो 1.5 किलो पेंट जास्त टाकतो तिला. हम्म, हम्म, हम्म. ते जास्त दूध देणारे गाय एका साईडलाच असते ते आमच्या. बर बर बर. आता ती कुठून आणली तुम्ही गाय? ते आम्ही बारामतीत आणले. हां, आता दादा तुम्ही सांगितलं गाय जास्त दूध देते, ती 12 मध्ये आणली, ह्याच्यासाठी सुरुवातीला तुमच्याकडे एवढं म्हणजे आर्थिक परिस्थिती जे काही पैसा आहे हे कुठून आला तुमच्याकडे? आम्ही डेअरीवाल्याकडून घेतलो होतो, हां हां, डेअरीतनं पैसे घेतलो होतो. म्हणजे उचल घेऊन तुम्ही हे व्यवसाय चालू केलाय? हा, बरं, फिटलं का पैसे सगळे? पैसे भेटले की. म्हणजे आता हे सगळं भांडवल तुमचं मालकीच आहे म्हणाय? हा. बर, आता मला एक थोडक्यात सांगा की सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत गायीचा दिनक्रम कसा असतो? सकाळ 5:30ला उठल्यानंतर गाय बांधाय पहिल्यांदा, मग काय असते त्या रात्रभर. हम्म, हम्म, आणि पुन्हा बांधल्यानंतर पेंट टाकायची, हम्म, वैरण, हम्म. नंतर दूध काढायचं, शेण काढायचं. डिटेल सांगायचं. आता सविस्तरपणे मला सांगा की सकाळी किती वाजता उठताय, कसं कसं म्हणजे त्यांना पेंड किती प्रमाणात देताय, चारा किती किलो टाकताय, असं जरा थोडक्यात डिटेलमध्ये सांगा. आम्ही उठल्यानंतर गायी बांधतोय पहिल्यांदा. म्हणजे मोकळ्या गायी असतात त्या सगळ्या बांधायच्या? हा. बर, हा. समजा गाय बांधल्यानंतर जे आटलेले आहे ते साईडला आहे. हम्म, हम्म, नंतर मग पेंडीवर वैरण, हम्म, हम्म. नसेल तर वैरणीवर मग पेंट टाकतोय, वाळलेच पेंट टाकतोय आम्ही. हा, हा. आणि वाळली जे- कशासाठी? वाळलेच टाकतोय आम्ही, रोत ही व्यवस्थित ही होण्यासाठी, लाव तयार होण्यासाठी. हा 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 हा. वाळलेच पेंट कधी बेसवत नाही, पहिल्यापासून सवय आहे. बर बर, हा. आणि पुन्हा दूध काढल्यानंतर झालं काम गोरं सोडायची. झालं. हा, काम झालं. पुन्हा संध्याकाळी 5 वाजता गाय बांधतोय आम्ही. हम्म, हम्म, मग तासाभरात हे काम होते. पुन्हा साला मिशन चालू करतोय. हम्म, हम्म. दूध 45 मिनिटं लागते दूध काढायला सगळ्या गायींचं? हा. बर मग झालं विषय. बरं, आता एवढा प्रशस्त गोठा तुम्ही बांधलाय की अक्षरशः बघत जर उभा तर बघूच वाटतंय असा गोठा आहे तुमचा. ह्या गोट्याचं साईज काय आणि ही संकल्पना तुम्हाला कुठून सुचली की असा गोठा तयार करायची? विजय एमडे चेअरमन आमच्या वडिलाही मित्र आहेत. हम्म, हम्म, हम्म. ते त्यांनी सांगितलं आम्हाला असा गोठा तयार करा म्हणून. हम्म, हम्म, त्यांच्या गायी बकरा आहेत ना. हम्म, हम्म. मग 120 फूट लांबी आहे शेडची. हा, अशी लांबी 120. हा, रुंदी 60 फूट आहे, 70 फूट आहे. हम्म, हम्म, हम्म. मग त्यांचा गोठा असा आहे का? त्यांचा गोठा आता त्यांनी नवीन असा तयार केलाय. हम्म, हम्म. हा. मग आता इतर गोट्यापेक्षा बोलली ह्याची हाईट लय, ह्याची पूर्ण हाईट किती आहे गोटे? पुढनं 16 फूट आहे. बरं, आणि पाठीमागे? पाठीमाग 14.5 आहे. बर, आणि ही जरा पत्र मला जरा वेगळंच वाटायला लागले, कसला आहे ती? पत्रा सिमेंटचा आहे. हम्म, हम्म, हम्म. ही पत्रा किती रुपयाला मिळतोय? हे 8 फुटी 600ला आहे. 8 फुटी 600ला. 8 बाय किती लांबी ती? 8x4. बर, हे टोटल पत्रे किती लागले आणि ह्या शेडला? 8x4 का 3 आहे, एवढं काय माहिती बरोबर, ठीक आहे. परंतु खर्च किती आला या सगळ्या गोट्याला? गोट्याला 6 लाख खर्च आलाय. 6 लाख. बर, मग दादा आता तुम्ही 6 लाख गोट्याला खर्च, सुरुवातीला गाय घेतल्या, ही सगळं भांडवल तुमचं ह्या गायीच्या माध्यमातून फिटलंय का अजून काय आहे देणं? थोडा आहे. थोडं आहे काय? हा.
आम्ही नंतर पहिल्यांदा गाय घ्यायला पैसे घेतलं होतं, हम्म, ते फेडलं. हम्म, पुन्हा दुसऱ्यांदा घेतलं, पुन्हा गायच घेतल्या. हम्म. आम्ही खाली राहायला होतो आणि बर बर हा पुन्हा ती फेडलं आणि पुन्हा घेतलं आणि हे शेड मारलं. आता त्यातलं पैसे राहिले अजून. बर. म्हणजे एखादा जर नवीन दुग्ध व्यावसायिक असेल तर त्यानं दूधवाल्याकडून डेअरीकडून जरी पैसे घेऊन व्यवसायाला सुरुवात केली तरी देखील ही धंदा फायद्यात येऊ शकतोय. बरेच तरुण म्हणतात की दुधाला दर नाही आणि ही धंदा परवडत नाही. मग ह्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणा? तर दर बी पाहिजे आम्हाला. 38 रुपयांनी 1.5 वर्ष दर गावला हा, गाय हा. केल्या 38 रुपये दर कमी नव्हता. 200 लिटर एका टायमाला दूध होतं त्या टायमिंगला. हा त्यात तुम्हाला 30 लाख रुपये तेव्हा फेडलं होतं आपण बँकेत. दादा आपल्याला शेती किती आहे? 4 एकर आहे. बरं, आता ह्या गोट्यामधले जे काही शेण पडलेलं असतंय हे शेण तुम्ही विकताय का? माझ्यात गाजून उरलेलं विकून टाकतो. बरं, कसं कसं विकताय तुम्ही? काय रेट? 5,000 ला ट्रॉली. 5,000ला एक ट्रॉली. डम्पिंग. हा, किती बसतं त्यामध्ये? त्याचा सरासरी वाजला तर टन बसतं असं. आता काय ते मापन नाही आपण. हा, म्हणजे डम्पिंग आपलं मोग 4 दिवसाला एक आमचं डम्पिंग खात निघतोय. 4 दिवसाला? म्हणजे नुसतं शेणाचं 5,000 झाले मग 4 दिवसाला? हाय त्याला दवाखाना आहे, खर्च आहे. बरं, वार्षिक डॉक्टरला किती पैसे जाते तुमचं? ॲग्रीमेंट वापरतोय त्यामुळे काय नाही. हम्म. गाय भरवायलाच दुसरं काय दवाखाना म्हणजे नाही असं. हा, म्हणजे जास्त करून. असं काय म्हणजे दवाखान्याला जास्त पैसे जात नाही. हा. बरं, आता दादा सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ह्या गायींमध्ये आजाराचं प्रमाण जास्त असतं, हा. बरोबर? तर ही एखादी गाय आजारी पडले, काय कारणानं आर्थिक नुकसान झाले, गाय दगावली, असं कधी जाणवलंय का तुम्हाला या 2.5-3 वर्षात? तर जाणं दे. एक गाय आपली एका टायमाला 19 लिटर दूध देत होती. हां. आतड्याला पिळ पडल्यामुळं ती काही सक्सेस झाली. गाय दगावली. दगावली. हा. बरं. आम्ही थोडकं जर काय असलं तर गायला हम्म. तर आम्हाला एक आलेगावचे डॉक्टर आहेत, बाबर साहेब म्हणून. हम्म. ते आम्हाला फोनवर मार्गदर्शन देतात. हम्म, हम्म, आणि ते आम्ही घरच्या घरी ट्रीटमेंट करतो. तेवढ्यावर गायच बरी होती. हम्म, हम्म. लय पुढचे स्टेप गेली झाली तर ती येतात. बरं बरं, म्हणजे बऱ्यापैकी जास्त क्रिटिकल कंडिशनला डॉक्टर आपल्या गोट्यापर्यंत येतोय म्हणा. हा, थोडकं जर काय असलं ताप हम्म. काय असलं थोडं, तर तुमचं काय टार्गेट आहे? किती गाया करावं असं तुमच्या डोक्यात आता? तसं म्हणजे दर वाढला तरच गाया वाढवणार आहे. थोडक्याच गाया राखणार आहे, फार चांगल्या पिळणार आहे. हां हां, म्हणजे उग 5-50 गाया करण्यापेक्षा थोड्याच गाया पण टॉपच्या गाया. हा, तुमची थोडक्यात जास्त गुरांचं दूध गेलं पाहिजे. सरासरी 10 लिटर नाही का गाया सगळ्या मिळून? आता 10 लिटरच येतात. आपण आता इम्पॉर्टंट सिमेंट भरलं यांना, हम्म, म्हणजे कालावडी होईल ती राखणार आहे. म्हणजे आता तुमचं टार्गेट ही कालवडीवर आहे म्हणायचं, फोकस. हा, एका टायमाला 17-18 लिटर प्रत्येक गायीने दूध दिलं पाहिजे. तर ही परवडतोय दाना. हा. तर दर कमी झाला तर बी परवडतोय. बर, गायला चारा किती द्यावं काय तुमचं म्हणणं आहे? आम्ही 20 किलो चारा टाकतोय दिवसाला. वाळले वैरण 5 सकाळ किलो. संध्याकाळ मिळून? हा, एका टायमाला 10 किलो. मग 10 किलो ती गाय देणार का 10-12 लिटर दूध? आमच्यात आता आम्ही गाय केल्यापासून तेवढीच वैरण आहे चालू. आणि हे त्यांना पेंड किती देतात? पेंड आता जे 10 लिटर देते त्याला 2-2.5 किलो गोळी पेंड. बरडा मुरघास असल्यावर कमी असतोय, मुरघास नसल्यावर जास्त असतो. बर, चुरा पेंड असते. चुरा किती देतात? अर्धा किलो एका गायला? हा, एका टायमाला. बरं, आता ही तुम्हाला पाडी संगोपनाचे सूत्र गावलंय. आता मी बघितलं की पाड्या एकदम अशा गुटगुटीत चांगल्या पाड्या आहेत. तर ही सूत्र एक थोडक्यात आपल्या शेतकरी बांधवांना सांगा की. त्यांना मी जनता डोस अग्रीमेंट चालूच आहे काय. आणि पेंड मध्ये? पेंड त्यांची चालूच. म्हणजे पाड्यांची पेंड वेगळी आहे का? पेंड आणि वैरण त्यांना सोरसतात. हा, म्हणजे कमी नाही करायचं? कमी नाही, ते खातच नाही ती जास्त. बरं बरं. हा. आता बरेच लोक म्हणतात की जर्शीला खायला वळण नसते, लय खात्यात, पाणी किती पाजायचं काय? नाही सर्वच तर आमच्या जन्मल्यापासून त्यांना पाणी येते, त्यांना मुक्त गोठा आहे. नाही, लहान पाड्यांना बी त्यांच्या मनान पेते. हा, लहान पाड्यांना बी त्यांचा टँक आहे. त्यात त्यांना काय पाहिजे ते सर्वच तर वैरण ते दिवसभर खाते ती. पेंड काही नाही असते, सकाळ संध्याकाळ टाकतोय. पाणी वैरण असते. तर शेतकरी मित्रांनो, आपण बघितलं की या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं मुक्त गोठा केलेला आहे. आणि ह्या दादाने आपल्याला सांगितलं की गोट्यामध्ये 3.5 ते 4 वर्षामध्ये सर्व त्या ठिकाणी जे काय त्यांना म्हणजे त्यांनी बँकेकडून असेल किंवा त्या डेअरी मालकाकडून असेल जे काही पैसे घेतले होते ते बऱ्यापैकी आता 30-1 लाख रुपये फेडून त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हा गायांचा व्यवसाय चालू केलेला आहे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की त्या ठिकाणी सबस्क्राईब करा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तसेच ह्या दादाने आपल्या वेळात वेळ काढून त्यांचा आता या ठिकाणी दारा काढायचं किंवा गायींना वैरण टाकायचं टायमिंग झालेला आहे, तरी देखील वेळात वेळ काढून आपल्याशी संवाद साधला आणि आपल्याला मुलाखत दिली, त्याबद्दल आपण त्यांचा आभार मानू. धन्यवाद दादा. धन्यवाद.